पोट कमी करायचं आहे, खूप जास्त पोट वाढलेलं आहे आणि कंबर पण कमी करायची आहे, मांड्या पण कमी करायच्या, हात पण कमी करायचे, पण जास्त वेळ बसू शकत नाही, जास्त वेळ उभं राहू शकत नाही, पण झोपल्या झोपल्या मी या प्रॅक्टिस करू शकते. जर तुम्हाला आरामात झोपल्या झोपल्या प्रॅक्टिस बघायची आहे, त्याच्याने तुम्हाला चांगला फायदाही घ्यायचा आहे तुमच्या बॉडीला, तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये. झोपल्या झोपल्या, आता झोपायला तुम्ही केव्हा जाता? तुम्ही सकाळी झोपलेला आहात तेव्हाही तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही दुपारी झोपायला जाता, जेवण वगैरे करून 2-2.5 म्हणजे 1 तासाच्या नंतर थोडा रेस्ट घ्यायला जाता. असं नाही की दुपारी तुम्हाला 2-4 तास झोपायचं आहे, त्याच्याने तुमचा फॅट तर वाढणारच आहे, पण हां, तुम्ही जर दुपारी थोडासा रेस्ट घ्यायला जाताय 1-1.25 तासाचा, तर तेव्हा तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. रात्री झोपायला जाताना पण तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. झोपल्या झोपल्याच करायच्या आहेत आणि रिझल्ट तसाच घ्यायचा आहे. इतका फायदा भेटतो, पोट एकदम आतमध्ये जातं, कंबर एकदम बारीक होऊन जाते आणि मांड्यांचा फॅट पण कमी होतो. आता या पोझिशनमध्ये झोपायचं. पहिले सांगते, जर तुमचं जास्त पोट वाढलं, जास्त मांड्या वाढल्या, तर चांगलं पाणी प्या तुम्ही 3-3.5 लिटर दिवसभराचं. तुम्हाला जास्त वॉशरूमला होणार 2-4 दिवस, त्याच्यातच तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडून जाणार आणि तुमचा फॅट वितळायला चालू होणार. साधं पाणी प्यायचं शक्यतो. जर तुम्ही फ्रीजमधलं थंडगार पाणी पिलं ना, तुमचा मेटाबॉलिझम अजून स्लो होतो, म्हणून तुम्हाला साधं आणि कोमट पाणी जास्त प्यायचं, त्याच्याने तुम्हाला रिझल्ट पण चांगला भेटणार. ही एक टिप्स आहे आणि या प्रॅक्टिस आहेत. तर चला जास्त वेळ न घालून आपण सुरुवात करू. या पोझिशन मध्ये यायचं, पाय लांबून द्यायचे, हात वरती खेचून ठेवायचे आणि या पोझिशन मध्ये 1 2. आता इथे तुम्हाला जर उठायला त्रास होत असेल, मायग्रेनचा त्रास असेल, या पोझिशन मध्ये तुम्हाला उठायला जमत नाही, तुम्ही इथे झोपल्या झोपल्या पण या प्रॅक्टिस करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट प्रॅक्टिस, या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे अप्पर बॉडीला उचलायचं. 1 2 3. पोटाला म्हणजे पाय आपला आतमध्ये येणार आणि हात आपले असे बाहेर जाणार. पोटावरती प्रेशर येतं आणि मांड्यांवरती, हिप्स वरती पण येतं. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. पायामध्ये हलकसं अंतर करायचं. तिसरे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप जास्त प्रेशर येणार आहे आता पोटावरती. बेलनला घट्ट पकडून ठेवायचं आणि इथे या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हात पाय दोन्ही सोबत उचलायचे. बॉडी उचलू शकता किंवा जमिनीवरतीच ठेवू शकता. अप्पर बॉडी या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3. खाली दाब करून पाय आपटायचे नाही आणि टाकेला प्रेशर म्हणजे आलं पाहिजे नाही. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पाय जेव्हा आपण खाली नेतो तेव्हा स्लो मध्ये न्यायचे. टाकांना काय हेवी पडून द्यायचं नाही, आपल्या एकदम जमिनीवरती आपटायचे नाही. 4
5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये बेलन पकडायचं आणि ते साईडला जायचं, पूर्ण पोटावरती आणि कमरेवरती प्रेशर आणण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता इथे खाण्यापिण्यावरती पण लक्ष ठेवा, चांगलं पाणी पण प्या. ठीक आहे. आणि या प्रॅक्टिस सोबत करा. खूप चांगला आणि खूपच चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. फक्त करणं महत्वाचं आहे. बघून फायदा भेटत नाही, थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. जर फॅट वाढत चाललेला आहे तर तो स्वतःने जाणार नाहीये, तो आपल्याला घालवावा लागेल आणि तो घालवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. एवढं लक्षात ठेवून, माइंड फ्रेश ठेवून आपण उत्साह आणून बॉडीला पुश करत राहायचं. बॉडी स्वतःहून उठून काम चालू करत नाही, आपण तिला पुश करायचं आणि ती मग चालू होणार. 2 दिवस 3 दिवस त्रास होणार, नंतर स्वतःनीच ती बोलेल की चल टाइम झाला आपल्या प्रॅक्टिसचा. तर तुम्ही करू शकता आणि नक्कीच करू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सांगते सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.